मला जेव्हा या मालिकेत वासुदेव श्री आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी फार विचार न करता लगेच हो म्हणालो होतो. कारण आजपर्यंत लहानपणापासनं टिळकांबद्दल जी काही माहिती मिळालेली आहे, लोकमान्य टिळकांबद्दल जो काही अभ्यास झालेला आहे, त्यांच्या सर्व रेफरन्सेसमध्ये कुठे ना कुठेतरी वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख आहे. त्यांच्या प्रभावाबद्दल बोललं गेलेलं आहे. सो अशी व्यक्ती ज्यांचा प्रभाव लोकमान्य टिळकांवर खूप जास्त होता, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मार्गाचा, त्यांच्या क्रांतीच्या मार्गाचा, अशा व्यक्तीचं कॅरेक्टर जेव्हा आपल्याला साकारायला मिळतं तेव्हा खूप मोठी जबाबदारी असते, दडपण असतं आणि ते आपण पार पाडू शकू की नाही याची एक मनात भीती असते. आणि मला नेहमीच अशा कुठल्याही प्रकारच्या चॅलेंजेस किंवा चॅलेंज असलेल्या भूमिका, आव्हानात्मक भूमिका आल्या की मला फार एक्साईट व्हायला होतं. मला फार आवडतं अशा भूमिका स्वीकारायला. आणि जेव्हा वासुदेव बळवंत फडके साकारायचं हे कळलं तेव्हा म्हणजे अजूनही मला त्या गोष्टीबद्दल खूप दडपण आहे. कारण खूप महत्त्वाचं पात्र आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात. आद्य क्रांतीवीर वासुदेवांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी म्हणजे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. सो ही क्रांती त्यांनी का सुरू केली आणि कशा पद्धतीने त्यांनी इतर सर्व क्रांतीवीरांना एकत्र करून ह्या क्रांतीला पुढे नेलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्यांनीच खूप जास्त कष्ट घेतले. हा जो काही लहानपणापासून झालेला एक अभ्यास आहे किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून वाचनात आलेल्या गोष्टी, ऐकण्यात आलेल्या गोष्टी, हे जेव्हा कुठेतरी आपल्याला एक अभिनेता म्हणून साकारायला मिळतं तेव्हा ऑब्व्हियसली हे ड्रीम कम ट्रू भूमिका आहे असं वाटतं. आणि मला खरंच मनापासून आनंद झाला जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली तेव्हा. कारण खूप आव्हानात्मक पात्र आहे आणि ते तितक्याच ताकदीने सादर करायचं आहे आणि त्यामुळे कस लागणार आहे अभिनयाचा. सो सगळंच
आपल्याला माहिती आहेत किंवा ऐकून माहिती आहेत, पण त्या वासुदेवांची सुद्धा एक हळवी साईड असेल. त्यांनासुद्धा आई जाण्याचं जे दुःख झालं असेल ते कुठेतरी त्यांच्या
दर्जाच्या मालिका प्रेक्षकांना देत आहेत, खूप चांगल्या पद्धतीचा कॉन्टेंट त्यांच्याकडनं प्रेक्षकांपर्यंत जातो आहे. सो अशा प्रोडक्शन हाऊसबरोबर जेव्हा काम करायची संधी मिळते तेव्हा एक कलाकार म्हणून समृद्ध व्हायला मिळतं. अनेक वेळेला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नकळतपणे ह्या लोकांच्या प्रभावामुळे काही फरक पडत जातो आणि त्यांच्यामुळे एक माणूस म्हणून मला प्रत्येक वेळेला समृद्ध व्हायला होतं. दुर्वाच्या वेळचा अनुभव फार वेगळा होता, छोटी मालकीणच्या वेळचा अनुभव त्याहून वेगळा होता आणि आत्ता लोकमान्य करतो आहे तर त्याचा अनुभव फारच वेगळा आहे. खूप उत्तम टीम आहे दशमी क्रिएशन्सची आणि खूप अभ्यासू टीम आहे. म्हणजे लोकमान्य करतानासुद्धा अतिशय सखोल अभ्यास करून रिसर्च टीम आहे एक वेगळी, जी सतत आमच्या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असते की काही चुकीचं दाखवलं जात नाही आहे ना, किंवा सगळं योग्य पद्धतीनेच लिहिलं जात आहे ना, किंवा ते परफॉर्म केलं जात आहे ना. सो अशी जेव्हा पॅशनेटली काम करणारी टीम असते तेव्हा त्यांच्याबरोबर काम करताना आपलं व्यक्तिमत्वसुद्धा नकळतपणे कुठेतरी समृद्ध होत असतं. सो मला बरं वाटतं जेव्हा जेव्हा दशमी क्रिएशन्समधनं मला फोन येतो, कारण प्रत्येक वेळेला दशमी क्रिएशन्सनी मला हटके भूमिका दिलेल्या आहेत, थोड्या वेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत आणि मला ते करायला नेहमीच आनंद झालेला आहे, मला नेहमीच आवडलेलं आहे. यापुढेही हा प्रवास असाच चालू राहील अशी माझी आशा आहे. पण मला खूप बरं वाटतं जेव्हा जेव्हा दशमी क्रिएशन्सकडनं फोन येतो आणि वेगळी भूमिका मला करायला मिळते.